94.3 पर मी आरजे मीनल एंड यप इट इज अ सैटरडे और 9 और 11 के बीच में हम बातें करते हैं अबाउट पेट्स ऑन दिस ब्यूटीफुल शो दैट्स कॉल्ड आर्यन वर्ल्ड स्कूल प्रेजेंट्स सकार पेटोपिया पावर्ड बाय सकार मीडिया. दैट्स राइट, इट इज आर्यन वर्ल्ड स्कूल प्रेजेंट्स सकार पेटोपिया पावर्ड बाय सकार मीडिया. आणि आप जानते ही हैं की यहाँ पर हम बहुत सारी बातें करते हैं अबाउट पेट्स. वेट्स असतात ह्या शोवरती, ग्रूमर्स घेऊन येतो आम्ही तुमच्यासाठी, पेट ट्रेनर्स घेऊन येतो आणि बरेच असे स्पेशल गेस्ट असतात ह्या शोवरती. आजही आपल्याबरोबर एक स्पेशल गेस्ट आहे आणि त्यांचं नाव आहे पल्लवी शेलोकर. हाय पल्लवी. हाय मिनल. पल्लवी, आत्ताच आम्ही गप्पा मारत होतो जस्ट बिफोर आय स्विच्ड ऑन द रेकॉर्ड बटन आणि पल्लवी म्हणाली की मी रेकी पण करते ॲनिमलसाठी, मी पेट फोटोग्राफीमध्ये पण थोडं काम करते आणि त्याबरोबर ॲनिमल कम्युनिकेशन, पेट कम्युनिकेशनमध्ये पण थोडंसं काम आहे. म्हटलं बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे बोलायला, गप्पा मारायला. वेलकम टू सकाळ पेटोपिया. थँक्यू सो मच. कसं वाटतंय फिवरच्या स्टुडिओमध्ये? युअर कम्फर्टेबल? या. चहा, पाणी, काही कॉफी? थँक्यू. अच्छा पल्लवी, मला सांग, सगळ्यात आधी तर लेट्स टॉक अ लिटल बिट अबाउट पेट फोटोग्राफी. किती वर्षांपासून करतेस का? हाऊ मेनी पेट्स हॅव यू फोटोग्राफ? डू यू हॅव अ नंबर? स्पेसिफिक असे नंबर नाही म्हणता येणार, पण म्हणजे आणि मी माझ्याकडे आता 3 कॅट्स आहेत, आधी 2 डॉग्स होते. ओके. सो लहानपणापासून मला प्राण्यांची फार आवड आहे आणि जसं जसं फोटोग्राफीमध्ये आले तर रिकामा जेव्हा वेळ असेल बरोबर तर युजली मला त्यांचे फोटोज घ्यायला आवडतात आणि मग तसेच ते फोटो शेअर करता करता मग 1 असाइनमेंट 2 असाइनमेंट. सो तर फक्त म्हणजे पेट सोबत असतात, पेट पेरेंट सोबत पण फॅमिली पोर्ट्रेट्स जे आहेत बरोबर तर ते मी करते फोटोग्राफीमध्ये. ओके. बऱ्याच पेट पेरेंट्स जे आहेत त्यांच्या पेट्सचे इंस्टाग्राम अकाउंट्स बनवतात. येस. आणि असं मानलं जातं इंस्टाग्राम वरती तरी की तुमच्याकडे जर ॲनिमल अकाउंट असेल तर ते फार रीच आणि एंगेजमेंट मिळतं त्याला, बिकॉज एव्हरीबडी लव्ज अ क्यूट फोटो ऑफ अ डॉग और अ कॅट. तर पण बऱ्याचदा असं होतं की पेट पेरेंट्सना तेवढी एंगेजमेंट मिळत नाही बिकॉज दे आर अनेबल टू क्लिक अ पिक्चर ऑफ देअर पेट. द पेट इज नॉट रिस्पॉन्डिंग द वे दे वॉन्ट द पेट टू. तर काही टिप्स सांगू शकते का? हाऊ डू यू क्लिक अ पिक्चर ऑफ अ पेट? ओके. सो मला असं वाटतं की त्यांचा कम्फर्ट हलवता कामा नये. ठीक आहे, तुम्हाला अँटिसिपेट करता यायला पाहिजे. तुम्ही 1दा 2दा 4दा तुम्ही टेक्स्ट म्हणजे घ्यायला हवेत, कारण तुम्ही हे एक्सपेक्ट नाही करू शकत. डेफिनेटली आपण मोठ्या लोकांसारखं, कारण त्यांना बोलून ते समजत नाही. बरोबर. सो इदर ट्रीट्स, पण मग फक्त ट्रीट्सचा आधार घेतला की मग ते म्हणजे ट्रीट्स खाल्ले की मग ते परत गडबडतात. बरोबर. सो तुम्हाला त्यांना कम्फर्टेबल करता यायला हवंय. तुम्हाला हे समजायला की अच्छा मी हे केलं की ते शांत बसणार आहे आणि तुमचा कॅमेरा किंवा जे असेल मोबाईल ते रेडी ठेवायला हवंय. सो या पद्धतीने 1दा 2दा 4दा खूप सेटअप आणि हे न करता शक्यतो घरात डे लाईट किंवा विंडो लाईट, आणि नाहीतर मग सकाळ किंवा संध्याकाळी जवळ तुमच्याकडे बाग असेल तर मग तिथे ते करता येईल, तिथे फोटोग्राफी करता येऊ शकेल. म्हणजे तुम्हाला छान लाईट मिळू शकेल. बरोबर. अँगल ग्रीनरी जेव्हा असेल आणि ते त्यांचे छान कम्फर्टेबल असतील, काही त्यांचे पेट त्यांचे टॉयज असतील, सो आपण ते वापरू शकतो. अरे वा. आणि त्यांच्या फेवरेट ट्रीट्स. बरोबर. येस. सो हॅज देअर बीन अ चॅलेंजिंग पेट फॉर यू वाईल फोटोग्राफिंग? बऱ्यापैकी. सो माझे क्लायंट आहे, त्यांना पेट फोटो म्हणजे त्यांना फॅमिली पोर्ट्रेट करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी आधी भेटायला गेले होते. त्यांचं कुत्र बिगल जॉय 1 वर्षाचं आहे. तर हायपर ऍक्टिव्ह, प्रचंड, हो ते प्रचंड ऍक्टिव्ह होतं. आणि समहाऊ म्हणजे पेट्सला कळतं जेव्हा आपण पुढच्या म्हणजे जर आपण प्राण्यांना घाबरत असू तर हे माहितीच असेल की आपल्या बॉडीमधनं अमोनिया सिक्रेट होते आणि त्यांना ते कम्फर्ट नसतो. बरोबर. समहाऊ लहानपणापासून प्राण्यांची आवड असल्यामुळे मला ते आहे की नेहमी कुठेही गेलं तरी मग ते स्ट्रे अॅनिमल्स असू देत किंवा मग दुसरे पण, बरोबर, तो खूप एक्साइट झाला आणि मग त्याला सोडायचंच नव्हतं. सो त्याला भेटून आल्यावर रेकी केल्यावर मला हा खूप मोठा प्रश्न होता की याला शांत बसवायचं कसं. बरोबर. तो कारण काहीही केलं थांबत नव्हता. बरोबर. आणि त्यांना असं होतं की आम्हाला त्याचे शक्य तेवढे नॅचरल फोटोज हवेत, त्याला लीश घेऊन किंवा त्याला बळे बसवून असं करायचं नव्हतं. पण
सो मी अगदीच म्हणजे त्या दिवशी असं होतं की आय डोंट नो, सो मी तिला सांगितलं की अगदी 4दा वाटेल तर 4दा येईन मी, पण बघूया. पण थँकफुली त्या दिवशी तो खूपच पेशंटली वागला. हो हो, जेव्हा शूट होतं नाही पहिल्यांदा भेटून आले त्या दिवशी फारच टेन्शन आलं, नंतर मात्र मग तो शूटच्या वेळी बऱ्यापैकी पेशंटली वागला. पण डेफिनेटली 1दा 2दा 4दा ट्राय करायला लागतं, थोडंसं सोडून म्हणजे मध्येच कंटाळणार, थोडासा आवाज, एखादं मांजर एखादा पक्षी आला की लगेच डिस्ट्रॅक्ट होणार आणि मग ती मज्जा असतेच. बट खरंच पेट फोटोग्राफी म्हटल्यावरती आय फील लाईक, आणि आजपर्यंत तर माझ्या पण लक्षात आलं नाही, बट दिस इज अ व्हेरी कूल करियर टू हॅव ऑल्सो, पेट फोटोग्राफी. बट यू टोल्ड मी दॅट दॅट्स नॉट द ओनली थिंग दॅट यू डू, यू ऑल्सो डू पेट रेकी. तर मला जरा सांग, एक तर रेकी म्हणजे नक्की काय असतं हे जरा सांगशील का? ओके, सो रेकी ही आपण हे म्हणूयात की एनर्जी आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे, जी हिलिंगसाठी वापरता येते. आणि ती आता बरेच लोक हिलर किंवा जी लोक आता सो हॉलिस्टिक हिलिंग मध्ये ही लोक म्हणजे बऱ्याच पद्धतीने वापरतात. मिकाऊ उसुई म्हणून एक ते सायकोलॉजिस्ट होते आय गेस, आणि त्यांनी ती इन्व्हेंट केली. ते एका ठिकाणी गेले, 21 days त्यांनी तपश्चर्या केली किंवा काही न खाता मेडिटेट केलं 21 days. हा, आणि ते जेव्हा तिथून परत आले तर त्यांना कळलं की त्यांच्यात एक पॉवर आहे किंवा त्यांच्यात एक एनर्जी आहे की जे हिलिंगसाठी वापरू शकतात. सो ती तुम्ही एकातून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर करता, ते तुमचे जनरेट नाही करायला लागत, ते तुम्हाला. हा, आणि यात तुम्ही तुमच्या 7 चक्राचं हिलिंग करू शकता, आणि तुम्ही जेही काही म्हणजे फिजिकल हेल्थशी रिलेटेड किंवा इमोशनल मेंटल हेल्थशी रिलेटेड पण काही इश्यूज असतील तर ते हील होतात. सो आता माझ्याकडे 3 मांजरं आहेत, आणि त्यापैकी एक फिमेल 2 मेल आहेत. तर माझी जी फिमेल आहे डुडल, तर ती साधारण 3-1 वर्ष आधी पडलेली, म्हणजे ती हरवली होती. हा, आणि जेव्हा ती सापडली ती फारच वाईट परिस्थितीत सापडली, तेव्हा डॉक्टर म्हणाले की ही जगणारच नाही. आणि मग तिथून ती म्हणजे पूर्ण मागच्या दोन्ही पायांनी ती पॅरालाइज्ड होती. तिला तिचे शू करता येत नाही, मे बी ती नस हे झाले. हा, पण मग फिजिओथेरपी आणि असं बरंच काय 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 मी पेशंटली त्याच्यावर डॉक्टरांच्या मदतीने काम केलं. सो ती साधारण 50% चालायला लागली. शू तिचं करत नव्हती. पण मग मी जेव्हा हे शिकले तर मी तिला रेकी द्यायला स्टार्ट केलं. त्यानंतर ती फक्तच फिजिकलीच नाही, म्हणजे नंतर ती तिचा म्हणजे चालण्यात खूप फरक पडला. मला हे जाणवत होतं की तिचे दोन्ही पाय स्ट्रॉंग होत आहेत. नंतर तिच्या दोन्ही मागच्या पायांमध्ये शक्ती नसल्यामुळे ती कायम बसूनच पॉटी करायची, कारण तिला ते प्रेशर देता येत नव्हतं. पण मग ते सावकाश ती नॉर्मल मांजरांसारखी ती दोन्ही पायांवर प्रेशर देऊन पॉटी करायला लागली, किंवा एका हाईटच्या पलीकडे तिला चढता येत नव्हतं, सो ती ते करायला लागली. आणि आता रिसेंटली 3-1 वीक झाले असेल ती तिची शू करायला लागली आहे. सो हे खूपच मॅजिकल आहे, जेन्युअनली हे खूप मॅजिकल आहे. कारण डॉक्टर म्हणाले होते की ती लाईफ मध्ये म्हणजे मी ऑलमोस्ट 2 वर्ष मेडिसिन्स केले, आणि मग डॉक्टर म्हणे थांबूयात आता आपण ह्या गोष्टीवर म्हणजे हे समाधान मानूयात की निदान ती जिवंत आहे. बरोबर. मी त्या गोष्टीला घेऊन ओके होते की ठीक आहे, हरकत नाहीये, पूर्ण लाईफ तिला मे बी आता सकाळ संध्याकाळ पोट दाबून शू काढायला लागेल, पण हरकत नाहीये. पण ती आता ऑलमोस्ट 50 ते 60% तिला तिचं कळायला लागलं की मला आता शू येते किंवा मला जायचंय. बरोबर. सो ते एक आहे. त्यानंतर तिचं ट्रस्ट इश्यूज खूप होते. तिला सेपरेशन एन्झायटी आहे. खूप लहान, म्हणजे जेव्हा तिला मी पहिल्यांदा न्यूटर्ड करायला नेलेलं, बरोबर, सो तेव्हा तिथे ती 10-1 दिवस राहिली, आणि तेव्हापासून तिला मी अगदी डोळ्यासमोर लागतं, आणि तिला ते खूप आहे. किंवा तिला स्पर्श नाही करायचा. तिचं ऍक्च्युली लव्ह लँग्वेज म्हणजे तिचं बोलणं आहे, तिला हात नाही लावायचा. म्हणजे 3 मांजरं तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे, सो तिच्याशी बोलायचं, तिला हात लावायचं नाही. पण मी जेव्हापासून रेकी द्यायला लागले तर मला हे खूप जाणवलं की तिचं म्हणजे आता हात लावल्यावर ती अंग चोरून घेत नाही, किंवा ती झोपायला येते तर जवळ चिकटून येऊन झोपते. हा, सो हे खूप फरक आहे. तिला उचललं तर आधी ती खूप अँशियस व्हायची, तिची बॉडी लँग्वेज बदलायची. आता ते थांबलं, किंवा जवळ येऊन कधीतरी ती नाकाला चाटते, तर हे खूपच सरप्राइझिंग आहे. हे खूप सरप्राइझिंग आहे. आणि
हे पण म्हणजे युजली तुमचे पेट्स 3 प्रकारचे असतात, 3-4 प्रकारचे असतात. ओके. काही असतात जे तुम्हाला मिरर करतात. बरोबर. येस, तर डुडल त्यातली आहे. मे बी Okay. मी पण माझ्यात बदल घडतायत आणि तशी तशी तीही बदलते आणि बरोबर. रेकीमुळे पण. सो नाईस. आणि यू सेड तुझे बाकी 2 पण वेगळेच आहेत कम्प्लिटली. खूप वेगळे आहेत. हो, व्हॉट आर दे लाईक? ओके. सो सर्वात मोठी डुडल आहे ओके. आणि त्यानंतर जोई आहे. तर Okay. जोई ऍक्च्युली सापडलेला आहे ओके. आणि तो जेव्हा आला तर डुडल अगदीच कुचकी आणि ती फार रिझर्व्ड आणि अगदीच कुचकते. सो ती पहिल्या दिवसापासून तिला कधीच जोई आवडला नाही आणि Okay. तेव्हा माझ्याकडे सिम्बा नावाचा अजून एक बोका होता जो सर्वात Okay. मोठा होता. तर ओके. सिम्बा आणि डुडल हे इन्सेपरेबल होते आणि Okay. मग जेव्हा सिम्बा फारच प्रेमळ होता तर जोई जेव्हा आला तर दुसऱ्या दिवशीपासून सिम्बाने त्याला एक्सेप्ट केलं, पण बरोबर. डुडलने ते कधीच केलं नाही आणि साधारण 6-7 महिन्यानंतर सिम्बाची डेथ झाली. ओ. आणि त्यानंतर मग मला खूप प्रश्न पडला कारण ते दोघे काहीही केलं तरी पण म्हणजे ती त्याला खूप मारायची. मग Oh. साधारण वर्ष असंच गेलं. मला असं वाटलं होतील खूप प्रयत्न केले पण ते नाही झालं. बरोबर. आणि मग एका फ्रेंडने सांगितलं म्हणून मग मी पेट कम्युनिकेटरला कॉन्टॅक्ट केला. ओके. हो, आणि त्यानंतर गोष्टी खूप बदलल्या. ओके. म्हणजे एका कम्युनिकेशन नंतर मी त्यांना दोघांना एका बास्केटमध्ये घेऊन जायला लागले. म्हणजे त्याच्या आधीपर्यंत ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष झालं की ते एका मोठ्या डबल बेडच्या एका कोपऱ्यात हा आणि एका कोपऱ्यात ही अशीही बसायची नाही. जोई आल्यावर 15 दिवस बेडरूम मध्ये आलीच नाही की मला झोपायचंच नाही ती आणि फारच चिडकी आहे ती. हो. सो आणि नंतर गोष्टी खूप बदलल्या. सो जोई जसं जोई आहे फ्रेंड्स मधला एक्झॅक्ट तसंच आहे. प्रचंड चिकटगुंड मांजर आहे ते. खूप त्याला म्हणजे खायला खूप लागतं. मला वाटतं दर अर्ध्या तासाने तो विसरतो बहुधा की त्याला खायला म्हणजे खायला दिलेलं आहे म्हणून. आणि दुसरं हे की तो कुशीतच झोपतो आणि तो त्याचं काय म्हणता येईल इन्क्लिनेशन मुलींकडे जास्ती आहे असं मला खूप सांगा. हो, तो म्हणजे तुम्ही तोंड पुढे करा तो पप्पी देणार. ते फार गोड आहे. हो, तू काहीही करतो. म्हणजे आता तिन्ही माणसांच्या झोपायच्या जागा फिक्स्ड आहेत. तर तो कुशीतच झोपतो आणि कूस बदलली की तो उठून येणार आणि दुसऱ्या माणसाच्या अंगावर झोपणार. मला रात्रभर या गोष्टीची काळजी घ्यायची असते की कूस बदलायची. माय गॉड. हे झालं जोई. आणि तिसरा आहे लोकी. तिसरा तो पूर्णच ब्लॅक कॅट आहे आणि ते प्रचंड म्हणजे जसं लोकी आहे समहाव ते तसंच कॅरेक्टर आहे. आणलं होतं तेव्हा ते महिन्याचं पण नव्हतं. ओके. अगदी सळ हातावर बसेल एवढंच किडकंसं मांजर, पण ते पहिल्या दिवसापासून त्या दोघांना मारतो आणि त्यांच्या प्लेट मधलं खातो. खूप गोंधळ. म्हणजे त्याला फक्त फेकायच्या असतात वस्तू. ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पेट्रोल प्यायल्यासारखं पळायचं असतं. त्या दोन्ही मांजरांना त्रास द्यायचा. म्हणजे त्याला काहीही कुठल्याच गोष्टीचं कधी वाईट वाटत नाही त्याला. तो उदास होत नाही. तो याच्याशी खेळेल, त्याला खेळायचं नसेल मग दुसऱ्याशी खेळेल, त्याला खेळायचं नसेल मग तो त्यांना त्रास द्यायला लागेल. मग काहीच नसेल तर तो माझ्याकडे येईल. मग तो सेशन्स वगैरे सुरू असतात मग लॅपटॉपच्या मागे बसून मग ते खूप असतं. म्हणजे लॅपटॉपच पाड, मग खूप नाटक कर, मग खायला दे. आणि मग त्याचं असं असतं की मला लाड करायचा आहे तर मग तू पुढे तोंड केलं पाहिजे. त्याच्या नजरेतूनच कळतं की अच्छा त्याला आता मला म्हणजे पप्पी द्यायची की त्याला लाड करायचा आहे. आणि मग ते करायचं आणि त्यात तो चावणार. आणि ते चावलं तरी पण तुम्ही त्याला रिस्पॉन्ड नाही करायचं. म्हणजे तो खूप जोरात ओरडतो, वर्बली खूप ओरडतो की असं कसं मला लाड करायचं तू इथेच थांब. सो हाऊ क्यूट. किती छान. आणि लोकी म्हणालीस काळा मांजर ना. तर ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ब्लॅक कॅट इज बॅड लक. पण तुझं आयुष्य कसं बदललंय लोकी आल्यापासून? मला जेन्युअनली असं वाटतं की एकतर माझा या गोष्टीवर खूप जास्ती बिलीफ आहे की तुमचे पेट्स तुम्हाला निवडतात. बरोबर. ठीक आहे. लोकीच्या बाबतीत त्याच्या आधीची माझी सगळी मांजरं डेफिनेटली इंडीज आहेत सगळी आणि अडॉप्टेड आहेत. बरोबर. काही मला सापडलेली आहेत, काही मी अडॉप्ट केली आहेत, कनेक्ट झाली म्हणून. पण कधी हा विचार केला नव्हता की मला पर्टिक्युलर असंच मांजर हवंय. पण लोकीच्या बाबतीत म्हणजे तेव्हा त्याच्या आधी जेव्हा मांजर हवं होतं तर मी पहिल्यांदा असं झालं की मला काळं मांजर हवंय, मला हवं होतं. आणि मी त्याच्या आधी ऑलमोस्ट 5 एक मांजरं फायनल केली.
पण ती समहाव काहीतरी झालं आणि ती नाहीच मिळाली. बरोबर. म्हणजे एकदा असं झालं की मी एका म्हणजे पेरेंट्सला भेटून आले, त्यांच्याकडे 2 काळी मांजरं होती आणि दे वर सो हॅपी की ओके तू किती छान काळजी घेतेस आणि माझी मांजरं खूप छान राहते तुझ्याकडे. आणि आय की ठीक आहे, हरकत नाही, मी उद्या घेऊन जाते. मी गेले, मग 10 मिनिटात त्यांनी फोन केला की अगं नाही, कोणीतरी आलं होतं आणि त्या दोन्ही एकत्र अडॉप्ट करतात, तर मग काय करू. म्हटलं नाही, द्या तुम्ही द्या, कारण ते दोघे एकत्र छान राहतात. बरोबर. मग असंच काहीतरी झालं, असंच तिसरं काहीतरी झालं. एकदा तर असं झालं की हो फायनल झालं आणि मी गेले आणि मी मोबाईल विसरले. सो मला एक्झॅक्ट ऍड्रेस नव्हता माहिती. आले परत दुसऱ्या दिवशी गेले, तर दुसऱ्या दिवशी मग काही ते मिळालं नाही, गेलं. आणि लोकीच्या बाबतीत पण मला एका ग्रुपवरूनच कोणीतरी कळवलेलं. सो ते फारच असं छोटंसं होतं, तर मी त्यांना फोन करून म्हणाले की मी येते आणि जर मला कनेक्ट झालं तरच मी घेऊन जाईन. बरोबर. सो मी गेल्यावर मला असं झालं की किती बदमाश आहे. दोन्ही मांजरांपेक्षा 2 अजून छोटी तिथे अडॉप्शनसाठी मांजर होती, त्यांना खूप त्रास देत होता किंवा हा अगदीच छोटा होता. सो मला फार इच्छा नव्हती, पण समहाव माझी मैत्रीण कधीच ती येत नाही, तर तिचं असं झालं मी येते आणि मला सर का, आणि ती अडूनच बसली. तिचं असं झालं नाही आपण हेच येणार आहोत. बरोबर. आणि म्हणून मग ते आलं. सो ते अशक्य गोड आहे. आणि सुरुवातीला साधारण 4-1 महिन्यांचं असेपर्यंत त्याला तो सेन्सच नव्हता की ही आपली आई आहे म्हणून. त्याला बस खायचं प्यायचं आणि आपलं खेळायचं एवढंच. मग त्याला काहीतरी म्हणजे त्याला हेल्थ इश्यूज होते म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले आणि कॅट फ्लू झालेला त्याला. आणि ते छोट्या पिल्लांना झालं की म्हणजे डॉक्टर म्हणतात की सहसा जगत नाही. सो ते फारच होतं. मी सकाळ संध्याकाळ डॉक्टरकडे घेऊन जायचे आणि समहाऊ हिलिंग आणि याच्यात असल्यामुळे ते कुठेतरी सेन्स व्हायचं की याची एनर्जी इतकी ड्रॉप होतीये किंवा काय. मी खूपच काळजी करत होते, पण मी कंटिन्यू त्याच्याशी बोलत होते की तू म्हणजे मला तू खूप प्रिय आहेस किंवा मला माहितीये तू बरा होणार आहेस. आणि त्या साधारण 7 दिवसांमध्ये त्याला खूप सो तो बरा झाला, पण तेव्हापासून त्याच्यात तो एक सेन्स डेव्हलप झाला की आता ही माझी आई आहे, तर तो डोक्याच्या उशीच्या तिथेच झोपतो. आणि प्रचंड गोड आहे. पण त्याच्याकडून मी शिकले, मला जेन्युअनली असं वाटतं की तुमचं पेट्स लाईफ मध्ये तेव्हा एकतर काहीतरी सोल मिशन म्हणावं किंवा काहीतरी अजेंडा घेऊन येतात. सो जेव्हा मी माझ्या लाईफ मध्ये स्वतःच्या आयडेंटिटीशी रिलेटेड म्हणावं किंवा एका डिफिकल्ट फेज मधनं जात होते, तेव्हा तो आला आणि तो खूप वेगळा आहे. म्हणजे त्याला काहीच घेणं देणं नाहीये, काही अटॅचमेंट नाहीये, त्याचा तो आनंदी असतो. पण याचा अर्थ इमोशन्स नाही आहेत का, तर नाही, डेफिनेटली इमोशन्स आहेत, पण तो त्याच्या याच्यात आनंदी असतो खूप जास्ती. सो नाईस, सो नाईस. आय होप हे ऐकून बरेचसे लोक जे आहेत ज्यांचा अंधविश्वास आहे की काळी मांजरं जी आहेत ती फार अनलकी असतात, आणि असं आय होप यू लिसन टू दिस स्टोरी अँड रिअलाइज की पल्लवीच्या पण आयुष्यात जेव्हा काळं मांजर आलं तेव्हा तिचं आयुष्य बदललं फॉर द गुड. सो दॅट्स अमेझिंग पल्लवी, थँक्यू फॉर शेअरिंग युअर स्टोरी. थोडंसं आपण आता कम्युनिकेशन बद्दल बोलूयात. हा पण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की असं काही नसतं, नो यू कांट कम्युनिकेट, असं फोटो बघून कोणी असं कसं कम्युनिकेट करू शकतं. बट आय हॅव हर्ड मिरेकल स्टोरीज ऑफ कम्युनिकेटर्स वर्किंग विथ ॲनिमल्स, आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे विश्वासच बसत नाही की असं होऊ शकतं, पण झालेले आहेत. कॅन यू टेल मी अ स्टोरी किंवा काही जे तुझ्याबरोबर घडलं ते? सो मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, जोई आणि डुडलच्या बाबतीत मी जेव्हा कम्युनिकेशन करून घेतलं होतं आणि तिने सांगितलेलं आणि त्याचा फरक आम्हाला लगेच महिन्याभरातच जाणवलेला की मी त्या दोघांना एकत्र घेऊन जायला लागले. बरोबर. सो ते आहे, आणि म्हणूनच मग मी कम्युनिकेशन शिकायला घेतलं. तर मी कमर्शियल पेक्षा मला असं झालं की निदान मला माझ्या मांजरांना, म्हणजे आपण खूप बोलतो आणि साधारण आपण खूप जास्ती आपल्या पेट सोबत राहत असल्यामुळे आपल्याला कळतं, पण बरेचदा त्यांना काय म्हणायचं हे आपण एका लिमिट पर्यंतच कळू शकतं, बॉडी लँग्वेज मधनं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून. सो म्हणून मग मी कम्युनिकेशन शिकायला लागले. मी या गोष्टीवर बिलीव्ह नाही करत की म्हणजे बरेच लोक असतात की ज्यांना नाही तुम्ही नेट लावा किंवा तुमच्या मांजर पेट्सवर प्रेम आहे म्हणून मग ती खूप पॉझिटिव्ह होणं नाही म्हणता, पण खूप प्रोटेक्टिव्ह होणं. सो मला असं वाटतं की ते इंडिव्हिज्युअल आहेत आणि त्यांच्या नीड्स आहेत. तर
मी कायम आता माझे तेव्हा 2च मांजरं होती, जोई आणि डुडल. जोईची इतकी ती टेंडन्सी नाहीये, पण डुडलला कायम फिरायला तिला आवडायचं. ओके. हा, म्हणून मग मी टेरेसवर सोडायचं. आणि तेव्हा मी शुक्रवार पेठेत राहायचं, तर तिथे अगदी चिकटून सगळे टेरेस असायचे, तर ती जायची. ती बरेचदा इकडे म्हणजे एका टेरेसवरून दुसऱ्या टेरेसवर आणि असं ती जायची. मग पण तिला हाक मारली की ती यायची तासाभरात. जेव्हा मी कम्युनिकेशन शिकले आणि माझ्या घरच्या लोकांना हा खूपच प्रॉब्लेम होता की अगं ती फक्त तूच हाक मारली तर येते, नाही तर दुसरं कोणी हाक मारली की ती येत नाही. बरोबर. तर मग मी काय करायला लागले, जेव्हा मी कम्युनिकेशन शिकले तेव्हा मी घड्याळात 10 इमॅजिन करायचे आणि मग मी तिला म्हणायचे की बाळा 10ला प्लीज तू ये, आपलं माझं ऑफिस आहे आणि मला ओरडायला लावू नकोस तू. बरोबर. सो मी सोडायचे आणि ते डॉट 10ला दारात तिथे गेट मध्ये असायची. हो, ती असायची आणि ती जेव्हा हरवली होती 5 दिवस, सो मी तिला सकाळी सोडताना, तो संडे होता, आणि मी तिला म्हणाले की तू 12 पर्यंत ये. आणि समहाऊ त्या मोमेंटला मला माहिती होतं की ही नाही येणार आहे आणि मी शांत होते किंवा मी चिल होते की नाही हरकत नाही, आज संडे आहे, सो मी आज घरीच असणार आहे. सो ती येईल, तो प्रॉब्लेम नाहीये मला. पण मग संध्याकाळी पण जेव्हा मी कम्युनिकेट केलं तर पहिले 3 दिवस मी अशा बऱ्याच ठिकाणं बघितलेत. बरोबर. की जे तिने मला दाखवले की ती कुठे आहे, ती सेफ आहे. हो. आणि ते टेरेस मी कधीच बघितले नव्हते. बरोबर. पण मग दुसऱ्या दिवशीपासून जरा काळजी वाटायला लागली आणि म्हणून मग मी शोधायला लागले. तर जेव्हा मी त्या टेरेसच्या तिथे बघितलं आणि मी खूप शॉक झाले की एक्झॅक्ट तसेच होते जे मी इमॅजिन केले होते किंवा जे मी बघितले होते. बरोबर. येस. सो जेव्हा 4थ्या दिवसानंतर मला एक खूप विचित्र फिलिंग यायला लागलं. मग त्यानंतर मग शोधही वाढवलं. आधी शोधतच होतो सगळीकडे, म्हणजे पॅम्पलेट्स आणि सगळं लावलेलं. पण मग नंतर जरा खूप टेन्शन होतं म्हणावं किंवा आणि मी कंटिन्यू बोलत पण होते आणि मी तिला हे म्हणत होते की तू माझ्यासाठी आहे, मला नाही माहिती की तुला माझी गरज आहे की नाही, पण मला तुझी गरज आहे, सो तू ये. बरोबर. सो हे पण खूप सरप्राईज, म्हणजे ती खूप सरप्राइझिंगली भेटली की मी युजली मांजरांना खायला देते. तर ज्यांनी मला फोन केला तर म्हणजे त्यांना 1 दिवसाआधी ते मांजर कुठून तरी मांजराचा आवाज येतो आणि म्हणून ते शोधायला गेले. तर त्यांना तिकडे ती एका आय थिंक याच्यात सापडलेली, ती काय असतं पाईप मध्ये हो, ते हे असतात ना टॉयलेटचे किंवा तर ती तिथे सापडलेली. पण ती हातही लावू देत नव्हती आणि ती बाहेर निघायला पण रेडी नव्हती. आणि मग म्हणून मग त्यांनी फायर ब्रिगेड बोलवून मग ते त्यांनी काढून घेतलं आणि पण स्टील ते त्यांना हात लावू देत नव्हती. आणि म्हणून मग त्यांनी सगळीकडे एनजीओज मध्ये फोन केला आणि ते येणार होते. सो ते एनजीओच्या तिथे येणार होते, ते येऊन घेऊन जाणार होते तिला. तर ते जर समजा घेऊन गेले असते तर ती मला परत कधीच सापडली नसते, ऍब्सोल्युटली नसते सापडली. त्यांनी मला 10ला फोन केला. सो ते म्हणजे ती गाडी येणार आहे म्हणून ते खाली उतरले होते की त्यांना सांगायला की इथे मांजर आहे. आणि कोणीतरी त्यांना म्हणालं की अगं मागच्या लेन मध्ये असे पोस्टर्स आहेत, सो प्लीज तू एकदा चेक करतेस का. आणि मग तिने फोन केला आणि 2च मिनिटांत मी गेले आणि नंतर मग ती गाडी आली. सो ते सापडलं. सो मी ते त्यांच्या मांजराला खायला देत होते, त्यांच्या मांजराला आणि बोक्याला पण खायला देत होते. आणि नंतर कधीतरी एकदा असंच मांजराला लागलेलं, तर ते त्यांचं मांजर होतं. सो युजली जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन शिकता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या पेट्स जे असतात त्यांना पास्ट, प्रेझेंट, फ्युचर अशी टाइमलाईन नसते. म्हणजे जर तुमच्या लाईफमध्ये जर पेट आलं तर ते समजा 5 वर्ष आधी आलं, पण तरी पण ते ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकतं की जे 10 वर्ष आधी, 15 वर्षाच्या आधी असेल. हो, कारण मी जिच्याकडून शिकले तर ती मला प्रॅक्टिससाठी ती फोटोज पाठवायची आणि नाव पाठवायची आणि ती प्रॅक्टिस कर, तुला हे होईल. सो ते जे पेट्स होते ते बऱ्याच गोष्टी अशा सांगायचे की जे इला माहिती नसायचं किंवा जे त्या पेट पेरेंट्सनी इला सांगितलेलं नसायचं. ते त्यांना ते खूप हे होतं की अरे असं कसं सांगते, कसं बोलतीये. सो हे खूप अमेझिंग वर्ल्ड आहे. हा, म्हणजे जी लोक डेफिनेटली याला काही प्रूफ नाहीये, तुम्ही ते प्रूफ नाही करू शकत, पण जे पेट पेरेंट्स आहेत किंवा
जे एक्सपिरियन्स करतात ते एक्सपिरियन्स करतात. मी तुम्हाला Correct, म्हटलं ना की correct. आताही काहीही झालं तरी पण मी कधीतरी कनेक्ट करते, बोलते. हो सो त्यांच्यातला नंतरचा तो फरक खूप जाणवतो. ऍब्सोल्युटली खूप जाणवतो. नक्कीच. जसं मी म्हटलं की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात नॉट जस्ट इन द पेट वर्ल्ड बट आय थिंक अराउंड अस ऑल्सो ज्याला एक्सप्लेन नाही करता येत आपल्याला Yeah. पण होतात. देर आर मिरेकल्स दॅट हॅपन फॉर शोर. पल्लवी, थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ सकाळ पेटोपिया. Thank you so खूप much. छान वाटलं तुझ्याबरोबर गप्पा मारून. Yeah. आणि असंच छान छान गोष्टी असतील तर मला नक्की सांगत राहू की नाही. नक्की नक्की नक्की. ऐकत रहा फीवर 94.3 and this is of course Aryan's World School presents Sakar Petopia powered by Sakar Media. An initiative by Sakar Media.